श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र। ओम श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भयहरणा नमः माझे साष्टांगी। नंतर नमली श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी वीणावाती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली। थोर ऋषीमुनी सतजन बुद्धगण आणि सज्जन करून तयासी नमन ग्रंथ रचला आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मा तुमचे गावया प्रारंभ करतो आता मी। गाव नाव खुद्द स्वामींचे की त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही। साजे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रगटले वारुळातुनी। लाकूड तोड्याच्या मदतीने कुऱ्हाडीचा घाव बसुनी त्याचा राहिला कायमचा वन। आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी। मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान कास्य गोत्र रासी मीन ऐसे स्वामी म्हणाले। खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे। ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केले धारण। सकळ भूप्रदेश केले पावन आपुल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयास। दत्तात्रेयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले। दत्त वास्तव तेथे निरंतर तो थोर पर्वत गिरिनार। तेथेच केले अगोदर नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासे आले। तेथे थोडे दिवस राहिले दामोजींच्या गावात। काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला। जनसमुदाया जनासी लागला साक्षात्कारी यतीच्या। पुढे अक्कलकोट हे वास्तवांचे झाले ठिकाण। अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या। तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे। आजानुबाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटाचे चौथे अवतार दत्तात्रेयांचे 3 अवतार यापूर्वीचे स्वामी चरित्र वर्णिले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गणगापूर हे दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते। तेथे येऊन साक्षात्कार पहावयासी येते चौथा अवतार। अक्कलकोटास पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अखात गूढ लीला करुनी। भक्तासी साक्षात देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कुणी त्यांना चमत्कार दाखवल्या नाना परी। शेवटी करून या समायाचना
लागले स्वामी चरणासी। स्वामी सर्व साक्षी उद्धार, साक्षात दत्तांचे अवतार, कधी सौम्य कधी उग्रतर, रूप दावले दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली, जन्मोजन्मीचे पापे जळाली, पुण्य राशी मिळाल्या। सत्पुरुषांची करणी अगाध, वाणी गुढ निर्ववाद, झाल्या विना कृपा प्रसाद, अर्थ त्यांचा समजेना। स्वामींचे बोलणे थोडे, जणू काय कठीण कोडे, अर्थ काढावे तितके थोडे, त्यात भवित्य असे भरलेले। जाणणारे तेच जाणती, घेती त्यांच्या संकेताची प्रचिती, त्यांचा तोच उमचे चित्ती, इतरांना अर्थबोध होईना। कोणा कोणाला पादुका दिदल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या, कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनांनी। ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे, कुणा पुत्र कोणा सोने नाणे, कोणा जीवन दानही दिले। त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखवले चमत्कार, अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा। सर्व साक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी, म्हणूनच व्हाव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना। न सांगता सर्व जाणले, त्यांचे त्यांना योग्य उत्तर दिले, रोण्याहून मृद हृदय द्रवले, दुःख कष्टी जीवांसाठी। दयेचा अथांग सागर, भक्तासाठी परम उदार, अनेकांचा केला उद्धार, सदुपदे दीक्षा देऊनी। स्वामी राया दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागे नाही आणखी। मजवरी होती कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होई वृद्धी, सकल सिद्धी लाभती। ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आत्ता म्हणूनी, मिठी घातले तव चरणी, धाव पाव समर्था तू। तुमची करावी कैसी सेवा, हे जमज ठाऊक नाही देवा, ओळखुनी माझी भोळे भाव, वरद हस्त ठेवा मस्तकी। संसार तापे पोळलो भारी, दूर कराही दुःखे सारी, तुमच्या वाणी माझे कैवारी, अन्य कोणी दिसेना। तुमचे पाय माझ्या कासी, पंढरपूर्वी सर्व तीर्थ दिसी, आहेत तुमच्या चरणापासी, मग यात्रेस जाऊ कशाला। अक्कलकोटांचे स्वामी, रंगून जाती तुमच्या नामी, ब्रह्म विष्णू शिवधामी, सर्व भक्तांची पोहोचते। स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसे की पाठीसी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाचे भावे मी, काहीच कमी पडणार नाही स्वामी समर्थांच्या दासासी। भाग्यवान जे जागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोरी योग्यता, वेदांचा अर्थ लावला, पंडितांचा ताठा जिरवला, भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटासी। स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अवधूत लीला जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते। बाळप्पा चोळप्पा पदी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती।
जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे हवे ते सारे मिळाले श्री स्वामी कृपेने. पुढे संपल्या लीला संपल्या, खेळ संपले, ताटा तुटीची वेळ आली. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 18 बहुधान्य नाम, संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका 3 या प्रहरी स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल, साक्षात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्ती साठे निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रकटले निले गावाबाहेर, दिले दर्शन बाहू साहेबांसी. ऐसा यती दत्त दिगंबर, संपूनी आपला अवतार, निजधामा गेले निरंतर, भक्त झालके पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुळ झाली, सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्य पाण्याहूनही सुचेना. गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनांनी. 4था अवतार तिथेच संपला, तरीही चैतन्य रूपे तिथे राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना परी स्वामी दूर करतात. याचे असती असंक दाटले, लोकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळीने करूया विनवणी, स्वामींना यावी करुणा, म्हणून प्रार्थना त्यांना करूया. नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळीने करूया विनवणी, स्वामींना यावी करुणा, म्हणून प्रार्थना त्यांना करूनिया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता. दया करी या मजवरी, अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून, स्वामी राया देई दर्शन, दूर लोटू नका मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून, तव नामांचे होते विस्मरण, समायाची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मज द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावी, सुख मिळावे, पुत्र पौत्र सुख ग्रह सौख्य, आणखी वाहन सुख, अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष केल्या देवा, म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दया घना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी, म्हणून या पोथींचे करतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी राया, वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ राम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही.
स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीशर आणि अक्कलकोटाचे दिगंबर, एकाच तत्वांचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करता भक्ती, तिघांनाही पावते ती, ऐसे ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील व सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था नमस्तु.